मी पाणी आणते, आपण हिच्या डोक्यावर घड्या ठेवूया. सोमण मावशी, सोमण मावशी, अहो पाणी उकळत ठेवा वावडिंग घालून. और आम्हाला खूप ताप भरलाय हो, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला हव्यात. लवकर लवकर करा. काय ग? सांगितले आहे माई. कशा आहे? अरे बापरे, यांना तर सणकून ताप भरलेला दिसतोय माई. डॉक्टरांस बोलवावयास हवे. पण वैद्यबुवांनी औषध दिले आहे. काही गरज नाहीये त्या वैद्यबुवांच्या औषधांची. माधवा, तुझ्या परिचयाचे डॉक्टर ओक आहेत ना, त्यांना घेऊन ये. त्यांच्या हाताला चांगला गुण आहे, ऐकून आहोत आम्ही. अरे निघ, विलंब नको. लवकर घेऊन ये. हो आणि हो, पोरीची काळजी घ्या. हा हो. पोरगी फार चुणचुणीत आहे, पण हळवी आहे मनाने. आई भेटून गेल्यापासून आईची बहुधा आठवण येत असावी. काळजी घ्या तिची. खरे आहे. पयल नमन तुला डोंगरीच्या महादेवा, घास घालते जात्यात करी धन्या औक्षवंत. तुझ्या केरपेची छाया सदा आमावरी धरी. जन्मोजन्मी या घराची मला सूनबाई करी. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाची. अगो माई, अगो रमेला बघावयास डॉक्टर ना आले होते. हो, ते म्हणाले की रमेश जाग आली की तिला गरम गरम पातळ खिमटी द्या, म्हणजे जरा तरतरी येईल. ताई, खिमटी सोबत जर असं लिंबाचं लोणचं दिलं तर चालेल ना? पोरीच्या तोंडाची चव अगदी गेली असेल. सगुणे, एक काम करशील, कोठीच्या खोलीत जा आणि लिंबाच्या लोणच्याची बरणी घेऊन ये. कौतुक जरा अतिच होते, असे नाही वाटत का माई? अगोबाई, कशाबद्दल बोलताय तुम्ही? हेच डॉक्टर वैद्य. जसा काय आजपर्यंत या घरात कोणाला तापच आला नाही. नाही नाही, तसे नाही. खिमटी आणि लोणच्याचे सांगण्यासाठी डॉक्टरची काहीही गरज नसते. घरोघरी बायका हेच करतात. ताप आला की आम्हास काही झाले तेव्हा आमचे आम्ही निभावले. वेळी स्वतः बिब्याचे चटके सोसले तेव्हा नाही सुचले कोणाला डॉक्टर वैद्य. उठला ग बाई, कुणाचा तरी पोटशूळ उठला हो. कोणाचा कशाला? माझाच म्हणा ना. चुकीचे का बोलतेय मी? तुमचे काय? 8 दिवस म्हणता म्हणता किती मासाच्या पाहुण्या आहात हे तुमचे तुम्हालाच माहिती. पण पाहुण्याचा आहात. आम्हाला इथे जन्म काढायचा आहे. जे भोगले तेच बोलतेय. आता बोलून का प्राक्तन बदलणार आहे? जे प्राक्तनात लिहिलेले असते ना तेच मिळते हो माणसास. आता कुणाच्या तरी ललाटावर राजयोग लिहिलेला असतो, तो मिळतोच त्यांना. आणि कुणाकुणाच्या ललाटावर लिहिलेला असतो वनवास. त्यांनी कितीही डोके आपटले तरी त्या वनवासाचा राजयोग नाही हो होत. पूर्वजन्मीचे भोग, दुसरे काय. काय म्हणायचे काय तुम्हास? पूर्वजन्मी आम्ही काही पापी होतो म्हणून वैधव्य आले या जन्मी? काय की बाई. मग त्यांच काय बोलायचे हो जाऊबाई?
ज्यांचा नवरा अर्ध्या संसारातून परागंदा होतो त्यांच ना धड पापी म्हणता येईल ना धड पुण्यवान. नाही काय म्हणायचे काय अशा अर्धवटांना? कुठले बोलणे कुठे नेतेस ताई? मी साधे प्रार्थनाविषयी बोलत होते हो. स्वतःच्या अंगास कशाला लावून घ्यायला हवे तूच? अगो बाई, साधे बोलत होते? जाऊ बाई, कोणी ऐकले ना तर खरेच वाटेल हो त्यांस. आधी नको तिथे नाक खुपसायचे, नंतर प्रकरण अंगाशी आले की हात झटकायचे. ही माईये मऊ, जाऊ दे ना करून सोडून देईल. मी नाही हो तशी. माझ्यावर जर कोणी हात उगारला तर हात मुरगळल्याशिवाय मी नाही गप्प बसायचे. मी काय म्हणते, अगो सगुणे, तुला मी केव्हाची बरणी आणायला सांगितलीये, तू इथेच काय बसून राहिलीस? अगो माई, हिला का सांगतेस बरणी आणायला लोणच्याची? म्हणजे झालेच हो, मिळाली बरणी. मी असं करते, मीच आणते बरणी आणि खिमटी सुद्धा मीच करते हो. माझ्या हातची खिमटी खाल्ली ना की रमेला लगेच तरतरी येईल. आलेच मी. तुझं चालू दे. हा सगुणे, कितीही कान देऊन ऐकलेस तरी तुझ्या सासवेच्या तोंडाचा दाणपट्टा तुला नाही जमणार हो. तू आपल्या ओव्याच म्हण. आधी मूळ धाडा कोल्हापूर गावी, अंबाबाई देवी नमस्कार. बाळंबटजी, फार काळजी वाटते हो. काय, पहिली रमा गेल्यापासून मनामध्ये नको नको ते विचार येत राहतात. भाऊसाहेब, हरिनाम घ्या बरे. अशा विचारांना रोखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आणि डॉक्टर तपासत आहेत ना, आपण काळजी करून काय होणार? मला वाटतं आपण स्वस्थ राहावे. स्वस्त? माधवा, डॉक्टर काय म्हणाले रे? दुखणे अंगावरच काढले आहे म्हणाले. ताप उतरण्यासाठी औषध दिले आहे आणि शिवाय ते थोडा वेळ थांबतो म्हणाले. आम्हास काय वाटते, टपाल टांग्याने रमेशच्या आईस तातडीने बोलावून घ्यावे. काय, झोपेमध्ये सुद्धा रमा आई आई असे बरळत होती. नाही नाही भाऊसाहेब, मला वाटतं असं आपण काही केलं तर ते घाई होईल. कुर्लेकर मंडळी तर आत्ताशी कुठे मुक्कामी पोहोचत असतील. आपल्याकडून टपाली टांगा आलेला पाहून त्यांच्यात गोंधळ निर्माण होईल. मनी नाही नाही त्या प्रश्नांचे काहूर माजेल. हो, ते खरेच. आपण धीर धरणेच इष्ट. आधी डॉक्टर काय म्हणतात ते तरी पाहू. खरे आहे तुमचे, पण बाळंबटजी, अलीकडे आमचा तोल वारंवार जातो. कसे आहे, पहिल्या सुनबाई गमावल्यापासून मन थाऱ्यावर राहत नाही. वाईट साईट विचार येत राहतात तो. पण तुम्ही सतत बरोबर असता म्हणून आम्ही सावरतो. भाऊसाहेब, काळजी करण्याचे खरोखरच कारण नाही. आपण स्वस्थ असावे आणि डॉक्टर आहेत घटकाभर. भाऊसाहेब, अभ्यासिकेत काही मंडळी आले आहेत आम्हास भेटावयास. तेव्हा आम्ही क्षणभर जाऊन येतो. ठीक आहे. बाळंबटजी, हो, कोण भेटावयास आले आहेत म्हणावयाची? रामकृष्ण भांडारकर आणि विष्णू शास्त्री पंडित. भांडारकर? मग बरोबर आहे, त्यास आम्ही ओळखतो. ते माधवास भेटावयास आले, यात विशेष ते काय? बरोबर. पण हे विष्णू शास्त्री कोण? विष्णू शास्त्री पंडित म्हणजे विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभेचे संस्थापक. या मताचे मुख्य प्रवर्तक आणि पुढारी.
मग बरोबरच आहे. ही अशी मंडळी आमच्या माधवास भेटावयास यावयाची, त्यात नवल ते काय. आमच्या माधवरावांचे हे नवमत विचार आणि समाजकारण कधी संपणार आहे कोणास ठाऊक. ही लक्षणे बरी नव्हेत बाळंभटजी. क्षमा करा, क्षमा करा. फार वेळ लागला का? नाही, काही विशेष नाही. रमांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे डॉक्टरांस बोलावले होते. डॉक्टर गोरा की आपला? आपलाच डॉक्टर ओक आपणास ठाऊकच आहेत. बरे, काय विशेष आज अचानक येणे केलेत? विष्णू शास्त्रींकडे एक आनंदाची बातमी आहे. म्हणजे? आपले विष्णू शास्त्री चतुर्भुज होत आहेत. अरे वा, ही तर खरेच आनंदाची बातमी आहे. काय पंडित, खरे का? हो, खरे आहे. आम्ही विवाह करत आहोत ते आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे एका विधवेशी, कुमारिकेशी नव्हे. कळला, आपला उपरोध कळला. परंतु तरीही आम्हास आज अतीव आनंद होतो आहे. आम्हास जमले नाही, परंतु आपण आपली प्रतिज्ञा खरी केलीत यासाठीही आनंद. आणि आता आपणास सहधर्मचारिणी मिळणार यासाठीही आनंद. अभिनंदन. छान. काल रात्रीपासून रमाने काही खाल्लेलेच नाही, त्यामुळे ग्लानी आली आहे म्हणाले. माई खिमटी करून आणती आहे, त्यामुळे थोडी तरतरी येईल. उतरला का ताप? थोडा कमी आलाय. डॉक्टर ओक आले होते ना? हो, त्यांनी औषध दिले आहे. काल रात्रीपासून रमाने काही खाल्लेलेच नाही, त्यामुळे ग्लानी आली आहे म्हणाले. माई खिमटी करून आणती आहे, त्यामुळे थोडी तरतरी येईल. ग्लानी आहे म्हणून पोर स्वस्त आहे तरी, नाहीतर गडबड असते नुसती. असो दुर्गा का, तू आहेस ना हिच्याजवळ? हो, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ, मी कचेरीत आहे, काय लागलं तर मला सांग. हो. उत्तम उत्तम. आम्ही आयुष्यभर चाकरी केली, आपण व्यवसाय करण्याचा विचार करीत आहात, हे फार चांगले आहे. बरं, कोणता व्यवसाय करायचा ठरविला आहे? खेळण्यांचा. पुण्यात कामानिमित्त बरीच माणसं येतात आणि काम झाले की खाऊ खेळणी घेण्याचा बहुतेकांचा विचार असतो. तेव्हा हा व्यवसाय पुण्यात जम धरेल असे आम्हास वाटते. माधवाचे मत काय आहे? दादाला देखील माझा विचार पटला. तो माझ्यासाठी जागा देखील पाहून देणार आहे मंडईजवळ. आणि भांडवलाबाबत तो आपल्याशी बोलणारच आहे. असे कितीसे लागणार आहे भांडवल? सुरुवातीस 200 रुपये लागतील. 200? अरे माई आलात. मी बाळंभटजीकडे निरोप पाठवला होता. बरं, किती रुपये आहेत? 150 रुपये आहेत. आपणास हवे 200. बरं, आणा इकडे. हे घ्या, हे 150 रुपये आहेत. 50 रुपये नंतर पाठवून देतो. हा, आणि आता शांत चित्ताने शुभारंभ करा तुमच्या नव्या व्यवसायाचा. पाया पडतो. असो, यशस्वी भव, यशस्वी भव. मोठेच उपकार झाले. उपकाराची भाषा कशाला करताय? उपकाराची भाषा परक्याने करायची. तुम्ही आमच्या मोठ्या बंधूंचे चिरंजीव, म्हणजे आम्हास मुलासारखेच आहात. हे भांडवल घ्या आणि श्री गणेश करा व्यवसायाचा. या. आता तुम्ही एवढ्या चिंतेत का? नाही अहो, बाळंभटजी म्हणाले होते
की सावकाराचा व्याज द्यावयाचा आहे. त्या पैशांमध्ये थोडी भर घालून द्यावा लागेल. पण आता सगळेच पैसे दिले म्हटल्यावर कसे व्हायचे? हो, त्याची चिंता कशाच करताय? आपण पुण्याचे काम केलेले आहे, कोणास तरी मदत करीत आहोत. आपल्याला कधीही काही कमी पडणार नाही. आणि सावकार काय बाजारामध्ये एकच आहे का? दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेऊ आणि पहिल्या सावकाराचे व्याज फेडून टाकू, आहे काय? नाही काय? काही झाले तरी याचक विनमुख जाता कामा नये. पुण्याचे काम आहे ते, त्याचा लोभ असावा, पैशाचा नको. खरे तुमचे. पैसा काय आज आहे उद्या नाही, पण पुण्य एकदा गाठीशी लागले की अगदी जन्मोजन्मी पुरते. मी खूप शिकेन, खूप शिकेन आणि तुम्हाला पण शिकवेन. अगं शानी ग माझी बाई, आता आणतो पाटीन पेन्सिल. अगं वहिनी, नंतर गणू घसरून पडला. त्यानंतर त्याने आमची कधीच कोडी नाही काढली. बाबाची सुद्धा? म्हणजे काय, माझी कोडी काढायची एकाची तरी हिंमत आहे का शाळेत? ए नाही यार रमा वहिनी, याची सगळी मर्दुमकी इथेच आपल्या समोर. शाळेत नुसता गोगलगाय सारखा असतो हा. आबा काही नको बोलूस, नाही तर मार खाशील. आधीच माझे डोके फिरले आहे. अगो बाई, काय झालं डोके फिरायस? मग मला काय नाही खिमटी. हत्तीच्या एवढेच ना? अरे मग जा की स्वयंपाकघरात, माई देईल तुला. तसे नाही, मला हिच्यासारखी भरवून हवी. जय का बिब्बा, जयला जय का बिब्बा. तुला काय करायचंय? मी जयन पोळेन नाही तर वाळेन. वा 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 बाबाराव, तुम्ही तर अगदी शीघ्र कवीच झालात. जळेन पोळेन वाळेन. मग मी आहेच हुशार, हिच्यापेक्षा तरी आहेच आहे. पांडू काका, माझी पाटी पेन्सिल आणा ना. हा देतो की. आता म्हणा ना जय का बिब्बा. मी हुशार आहे म्हटल्या बरोबर लगेच हिला पाटी पेन्सिल आठवली. अरे नाही रे, स्वतःनी मला अभ्यास दिलाय ना, तो मला पूर्ण करायचा आहे, म्हणून हवी आहे पाटी पेन्सिल. अगं रमा, थोडी तरतरी आलीये तुला, एवढेच. कशाला इतका ताण घेतेस? काही नको तो अभ्यास. दुर्गा अक्का, थोडा वेळ करते, झोप आले की ठेवून देईन, नाहीतर पांडू काकांना शिकवेन. अगं बाई, काय म्हणजे आपला असंच. मी एकदा अशीच लोणकडी थाप ठोकून दिली होती रमावैनींना की मला लिहायला वाचायला येतं म्हणून. आणि वाचताना पाटी उलटीच धरली. पण पांडू काका, मी खूप शिकेन, खूप शिकेन आणि तुम्हाला पण शिकवेन. अगं शानी ग माझी बाई, आता आणतो पाटीन पेन्सिल. पण पांडू दादा, हिला थोड्या वेळाने आराम करायला लावायचा, कळले ना? हो. चला लाडोबा, तुम्हाला खिमटी भरवते. मला खिमटी, मला खिमटी. ए आबा, मला आणखीन एक सांग ना शाळेतली गंमत. हो सांगतो ना. एकदा काय झालं माहिती का, आमच्या शाळेत गणेश नावाचा एक मुलगा आहे, माझा भरपूर चांगला मित्र आहे. तेव्हा ना त्याला काहीच येत नाही, अभ्यासात भरपूर कच्चा आहे तो. त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका, झुले